भारत हा लोकशाही देश आहे. संविधान असणारा, घटना असणारा देश. लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ही नागरिक शास्त्रात आपण व्याख्या शाळेत असताना पाठ केली आहे. अशा लोकशाहीमध्ये शंका असू नये हा शाश्वत नियम आहे. मग सत्ताधारी कुणीही असो, भाजपा असो, काँग्रेस किंवा एमआयएम. देशातील नागरिकांना कुठल्याही घटकाबाबत शंका असेल तर ती शंका दूर करणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आज भाजपा सत्ताधारी आहे, त्यामुळं प्रश्न सत्ताधाऱ्यांना म्हणजेच भाजपालाच विचारला जाईल. या शंकेचं निरसन करताना ईव्हीएम कुणी आणली, इतिहास काय सांगतो याला काहीच अर्थ नाहीये. देशातील नागरिकांना शंका आल्यास ती शंका दूर होणं गरजेचं आहे. आता वळूया आपल्या प्रमुख प्रश्नाकडे. ईव्हीएम जाऊन बॅलेट पेपर येणार का? बॅलेट पेपरवर निवडणुका होणार का? तर शक्यता अधिक आहे. कशी? चला समजून घेऊयात. निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो ते ईव्हीएमवर संशय घेतात हे आत्ताच नाही तर अनाधी काळापासून सुरू आहे. पण महाराष्ट्र निवडणुका झाल्या, रिझल्ट समोर आला. रिझल्ट इतका अनाकलनीय होता की फक्त पराभूत झालेलेच नाही तर विजयी झालेल्या उमेदवारांच्या मनातही संशय आला. इतकंच काय, महाराष्ट्रातील लहानसहान मुलांपासून ते देशभरातील लहान मोठ्यांपर्यंत सगळेच संशय घेऊ लागले. ज्या ज्या पत्रकारांनी, राजकीय विश्लेषकांनी तसंच राजकीय नेत्यांनी, दोन्हीकडच्या सत्ताधारी असो किंवा विरोधी, या दोन्हीकडच्या नेत्यांनी महाराष्ट्र दौरा केला, राज्यातील राजकीय वातावरण पाहिलं, त्या कुणालाही निकालावर विश्वास बसत नाहीये. कारण असा निकाल लागेल असं राज्यात वातावरण नव्हतं. त्यातच समोर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, ज्या गेल्या बऱ्याच वर्षांपासून रखडल्यात. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा जोरदार प्रचार होणार. सगळी दोन्हीकडून जोरदार प्रचार सोबतच ताकद ही लावली जाईल. ईव्हीएम हटवण्यासाठी दोन्हीकडचे खास करून विरोधी नेते हे आक्रमक होणार हे ठरलेले आहे. ठाकरेंची शिवसेना तर अधिकच आक्रमक होणार, कारण समोर आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुका. ईव्हीएम ही एक मशीन आहे. मशीन कुठल्या तरी हातानं बनवलेली आहे. ज्या हातानं मशीन बनवलेली आहे त्या हातांना या मशीनमधले सगळेच पार्ट हे ओळखीचे आहेत. त्यात 10 ते 20% ईव्हीएम सेट केलेली असते हा विरोधक आरोप करतायत. तर ईव्हीएम कितीही टक्के सेट केले जाऊ शकते असं इंजिनियर्सचं म्हणणं आहे. पण कुणी हे सिद्ध करू शकलं नाही. जेव्हा सिद्ध होईल तेव्हा ईव्हीएम सेट होते असं म्हणण्याला अर्थ असेल. ईव्हीएम विरोधात राज्यातील विरोधक आक्रमक झालेत. पराभूत उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला, तो पोलिसांनी दडपून टाकला. राज्यभरात आता मवियाकडून आंदोलनं केली जाऊ लागली आहेत. पुढच्या काळात मविया आणखी आक्रमक होईल यात काही शंका नाही आहे. जगभरातील अनेक विकसित आणि महत्त्वाच्या देशांमध्ये पूर्वी ईव्हीएमवर निवडणुका होत होत्या, त्या आता बॅलेट पेपरवर होत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएमवरील निवडणुका बंद होऊन भारतात बॅलेट पेपरवर निवडणुका होतील का? तर होय, शक्य आहे. पण राजकारण्यांनी आवाज उठवून हा निर्णय होणार नाही. तर जसं मार्कडवाडीत झालं तसं राज्यभरातील, देशभरातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरेल, तेव्हाच हा निर्णय होऊ शकतो. ही ताकद फक्त सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. सामान्य जनतेच्या रेट्यापुढेच ईव्हीएम जाऊन बॅलेट पेपरवर निवडणुका होऊ शकतात, अन्यथा कठीण आहे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डी द डिस्कवर.